स्वागत आहे तुमचं या सोम बेकर या चॅनलमध्ये. आज आपण एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत जो तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि तुमच्या मुलांना पण. तुम्ही हा एकदा नक्की करून बघा. पहा हे किती मस्त आपले रोल तयार झालेले आहेत. जेवढे बघायला छान दिसतात तेवढे खायला पण खूप टेस्टी आहेत. चला ते व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 कप एवढा रवा घेतलेला आहे. इथे मी जाडा रवा माझ्याकडे आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तुम्ही तसंच टाकू शकता. इथे मी 2 चम्मच एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये टाकूया. आता मिक्सरमध्ये आपण हे बारीक वाटून घेऊया. तर हे आपलं चांगलं बारीक वाटून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा कप एवढं दही टाकूया. 1 कप रवा, 2 चम्मच गव्हाचं पीठ आणि अर्धा कप दही. त्याच्यामध्ये 1 कप एवढं पाणी टाकूया आणि आपण चांगलं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता आपलं चांगलं मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे. आता आपण एका टोपामध्ये काढूया. आपलं मिक्सरच्या भांड्याला जे मिश्रण लागलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकूया आणि एकदा फिरवून घेऊया. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. आता आता हे बघा मिश्रण चांगलं मस्त, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, हे बरोबर याचं प्रमाण आहे. याच्यामध्ये आपण आता अर्धा चमच एवढे जिरे टाकूया, अर्धा चमच एवढं चिली फ्लेक्स, थोडी कोथिंबीर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण इथे मी मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे हिरवी मिरचीचा वापर करत नाही. आता आपण त्यासाठी एक चांगली मस्त अशी एक चटणी बनवून घेऊया. त्यासाठी 4 चम्मच एवढे मी शेंगदाणे घेतले आहेत, त्याला आपण भाजूया. 2 मिनिटं आपण चांगलं भाजून घेऊया. आता 2 मिनिटं झालेले आहेत. आता इथे मी 2 चम्मच एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते पण आपण टाकूया. त्याला पण चांगलं शेंगदाण्यासोबत भाजून घेऊया. इथं 5 मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, ते पण त्याच्यात टाकूया आणि चांगलं भाजून घेऊया. ही चटणी तुम्ही बनवून एकदाच ठेवू शकता. ही खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही डाळ भात सोबत पण याला खाऊ शकता. इथे 10-12 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते टाकत आहे. 2 चम्मच एवढे सफेद तीळ टाकत आहे. त्याला आपण चांगलं भाजून घेऊया. गॅस फास्ट करायचा नाही, सो गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे. आता आपले चांगलं सगळं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. त्यामध्ये मी अर्धा चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे, ते पण आता आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी एक टोप घेतलाय, त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, तर आता झाकूया. आता आपलं हे 5-10 मिनिटं झालेलं आहे. चांगलं मिश्रण आपलं हे रवा आपला फुगलेला आहे. आता आपण चटणी पहिलं वाटून घेऊया. बंद चालू करून आपल्याला असं सगळं बारीक वाटून घ्यायचं नाही. बंद चालू करून आपल्याला असं जाडसरच वाटायचं आहे. इथं प्लेटमध्ये मी मिश्रण टाकलेलं आहे आणि तो आता आपण वाफवून घेऊया. आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 2-3 मिनिटच आपल्याला हे ठेवायचं आहे. याच्यावरती झाकूया आणि 3 मिनिटानंतर बघूया. बघा आपलं हे मस्त हाताला चिटकत नाही, म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे. आता याला आपण काढूया आणि याला थंड करून घेऊया. साईडचे कॉर्नर आपण चाकूने असं कापून घेऊया आणि याला हळूहळू हाताने आपण याला ताटामधून याला सोडून घेऊया. बघा मस्त सुटलं जाते, जास्त चिटकलं नाहीये. आपण खाली तेल लावलं होतं म्हणून ते चिटकलं नाही. आता याला आपण एका चॉपिंग बोर्ड वरती ठेवूया. आता आपण जी चटणी लावली होती त्याच्यावरती आपण सगळी चटणी पसरून घेऊया. तुम्ही कमी जास्त चटणी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता. तर आपण याला चांगलं पसरून घेऊया. आपली चटणी चांगली पसरली आहे. आता याला आपण कापून घेऊया.
तुम्ही छोटे मोठे रोल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे मी 2-2 इंचाचे रोल केलेले आहेत. हा नाश्ता तुम्ही एकदा करून नक्की बघा. तुमच्या मुलांना खूप जास्त आवडेल. आता याला आपण रोल करून घेऊया. पहा हे किती मस्त असे झालेले आहेत. दिसायला पण हे किती सुंदर दिसत आहेत. खायला पण तेवढेच टेस्टी लागतात. आता आपण हे सगळे असेच करून घेऊया. आता आपले सगळे रोल झालेले आहेत. त्याच्यासाठी आपण एक तडका बनवूया. इथे मी पॅन ठेवले, त्याच्यामध्ये 2 चम्मच एवढं तेल टाकत आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच एवढी मोहरी टाकत आहे. आपली मोहरी चांगली तडतडायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढे मी सफेद तीळ टाकत आहे. थोडेसे कढीपत्त्याचे पाने मी तोडून टाकत आहे. आता आपला हा तडका तयार झालेला आहे. आपण आता याच्यावरती टाकूया. आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे. आता आपण हे याच्यावरती टाकूया. मस्त आपण आपले रोल हे तयार झालेले आहेत.